संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एकाच वेळेस 36 ठिकाणी 36 जिल्ह्यामध्ये आंदोलन होतंय। महाराष्ट्राचे जे कलंकित मंत्री आहेत, भ्रष्टाचारी मंत्री आहेत, यांनी पाय उतार झालं पाहिजे, सरकारने यांना पाय उतार केलं पाहिजे, ही भूमिका या आंदोलनामागची आहे। कारण हे कलंकित मंत्री महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, ज्या पद्धतीनं यांची वागणूक आहे, वागलेले आहे ते। आणि म्हणून मग कोकाटे असतील, शिरसाट असतील, कदम असतील, गोगावले असतील, भोसे असतील, हे जे सगळी मंडळी आहेत, ही ज्या पद्धतीनं वागते याची लाज महाराष्ट्राला वाटते आत्ताच्या घडीला। परंतु या सरकारला काही वाटत नाहीये। एकीकडे कलंकित मंत्री आहे आणि हतबल मुख्यमंत्री आहे, अशा प्रकारची स्थिती आहे। आणि म्हणून याविषयी हे आंदोलन शिवसेनेनं संपूर्ण महाराष्ट्रात पुकारलेलं आहे आणि हे सातत्यानं पुढे जाणार। दिल्लीमध्ये हा गुन्हा आहे, पोलिसांनी परवानगी दिली नाही। परवानगी का द्यायची नाही? सिंपल आंदोलन आहे। 300 खासदार संसद भवन ते निवडणूक आयोग जाणार। परवानगी नाकारणं याचाच अर्थ या आंदोलनाला सरकार घाबरतंय। सरकार हुकुमशाही या देशामध्ये आणू पाहतंय। इकडे भारतीय जनता पार्टीचे लोक विना परवानगी रस्त्यावर धिंगाणा घालतात, हे सरकार सहन करतं। आणि एकीकडे खासदार संसदीय मार्गाने संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत जातं आणि हे सरकार सहन करत नाही, हे चुकीचं आहे, लोकशाहीला मारक आहे। म्हणजे पक्षाला प्रश्न पडलाय, जगदीप धनखड माजी राष्ट्रपती कुठे गेले त्या बाबा काय असं प्रश्न पडला? नाही, कारण ज्या पद्धतीनं प्रकृती अस्वास्थ्य कारण त्यांनी दिलं, परंतु त्या ज्या दिवशी राजीनामा दिला त्याच्या आधीच्या सगळ्या दिवसात उपराष्ट्रपती महोदय सुरळीतपणे संसदेचं राज्यसभेचं कामकाज करत होते आणि अचानकपणे त्यांनी राजीनामा दिला। हा संशयास्पद पद्धतीने दिला। एक सत्य आहे, समजा उपराष्ट्रपती 1 महिना 15 दिवस आजारी पडले असते तर काही संसदेचं कामकाज चाललं नसतं, अशातला काही भाग नाहीये। या ठिकाणी प्रभारी वेगवेगळे सभापती करता येतात, उपसभापती आहेच आहे। आणि म्हणून हा राजीनामा संशयास्पद वाटतो। आणि जगदीश धनखड ही भूमिका कुठे बाहेर व्यक्त करू नये किंवा त्यांनी समाजाशी संपर्क ठेवू नये। आणि अशा पद्धतीनं मला असं वाटतं किंवा आमच्या पक्षाला असं वाटतं की यांना कोणत्याही संपर्कापासून थांबवलेलं असावं, हे जनतेसमोर यावं, अशा प्रकारची इच्छा शिवसेनेने व्यक्त केलेली आहे। आरोग्य आणि शिक्षण स्वस्त ते राहिले नाही अशी खंत आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। भागवत यांनीच व्यक्त केली, केंद्रात राज्यात श्रीकेंद्र सत्ता द्यायची। बरोबर आहे। आपण खऱ्या अर्थानं आपली आरोग्य व्यवस्था कशी आहे याचं पितळ उघडं पडलं कोविडच्या काळामध्ये। आज आरोग्य व्यवस्था, एखादा सर्वसामान्य माणूस हॉस्पिटलला गेला तर लाख रुपये, 2 लाख रुपये, 5 लाख रुपये सहज बिल होतं आणि हे भरण्याची आर्थिक क्षमता सर्वसामान्य माणसाची नाहीये। सरकारने अनेक आयुष्यमान योजना वगैरे वगैरे जाहीर केलेल्या, परंतु तुम्ही मला एखादं उदाहरण दाखवा की एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन एखाद्या रुग्णाला चांगला उपचार मिळालेला आहे, हे होऊ शकत नाही। शिक्षणाची ती स्थिती आहे की आज कुठेतरी परवाच मीडियाच्या माध्यमातून आलं की एका शाळेत केजीला 15,000 का 30,000 रुपये महिना फीस आहे। कोणाला पोहोचणार आहे? इथं लोकांना 10,000 पगार लवकर मिळत नाही, 20,000 पगार लवकर मिळत नाही, मुलाला 30,000 फीस कुठून भरणार? म्हणून शिक्षण आणि आरोग्य, खरं तर अनेक देशामध्ये आरोग्य आणि शिक्षण मोफत आहे। आज भारत याच्यात काय करतो मला माहित नाही, ते उद्योगपतींना सवलती देण्यात गुंग आहे, परंतु आरोग्य आणि शिक्षणात कुठेही सवलती मिळत नाही। तुमची बसल्याच्या चर्चा आहे, संजय गायकवाड त्यांच्याकडे प्रोग्राम आहे त्यांच्या जिल्ह्यामध्ये, सगळीकडे पोस्टर लावले आणि त्यावर एकनाथ शिंदे बसून सगळेच गायब। हे पाहिलेलं नाहीये, त्यांनी काही व्यक्तिगत कार्यक्रम ठेवला असेल आणि नाराजी असेल तर एखाद्या कार्यक्रमात पोस्टर नाही लावलं म्हणून करणार काय हे लोक? हे सगळे कलंकित लोक, हे काही करू शकत नाही, यांना लावाच लागतात प्रत्येकाचे फोटो। संभाजीनगरचे भाजप आमदार प्रश्न म्हणतात की 160 जागा निवडून आणण्यासाठी कोणीतरी मला येऊन भेटलं होतं। ते म्हणतात तुम्हाला 40-40 वर्ष जुनी नावं लक्षात राहतात, तुम्ही ज्या गावात जाता, जिल्ह्यात जाता, तिथं लोकांना
हेच कसं विसरले तुम्ही? या प्रकरणात चौकशी करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. करावी चौकशी, काही हरकत नाही, अशी चौकशी व्हावी, काहीही प्रॉब्लेम नाही. शरद पवार साहेब म्हटले असेल नाव लक्षात नाही, तरी नाव लक्षात असेल, परंतु आता वेळ काळ निघून गेलाय, आता ते नाव बाहेर काढण्यात त्या अर्थाने अशा प्रकारचं त्यांचं मत असावं म्हणून त्यांनी, नाही तर त्यांना काही लक्षात नाही असं थोडी होऊ शकतं. ऍक्शन म्हणजे त्यांना जाहीर करायचं नसावं. हा. मतदान चोरीची बरेच चर्चा सुरू आहे की त्यांच्या मतदारसंघात 3.5 लाख मतांची चोरी झाली. झालेली सत्य आहे. आम्ही फील्डला काम करतो. वर्षानुवर्ष मतदान करणाऱ्याच नाव मतदार यादीतून गायब झाल्याचे अनेक प्रकरण घडलेले आहेत. आणि वर्षानुवर्ष न राहणाऱ्या लोकांचे नाव त्या मतदार यादीत आल्याचे सुद्धा अनेक उदाहरणं आहेत. लवकरच आम्ही याच्यात आमच्या सगळ्या गटप्रमुखांची एक रिव्ह्यू मीटिंग घेऊन अशा पद्धतीनं लिस्टिंग आम्ही करतोय. परंतु मीही जवळपास सगळ्या विधानसभा मतदारसंघात सातत्यानं इलेक्शनच्या काळात फिरलो, नंतर फिरलो. अशा तक्रारी सगळीकडे आहे. कित्येक लोकांकडे कार्ड आहे, ऍड्रेस आहे. मागच्या वेळेस मतदान म्हणजे लोकसभेला मतदान केलं, त्याला विधानसभेला मतदान करता नाही आलं, अशा प्रकारची स्थिती बऱ्याच मतदारांची झालेली होती. तुमचे बरेच नेते भाजपच्या संपर्कात. चंद्रकांत पाटलांचं असं म्हणतात सांगलीमधला एक मोठा नेता लवकरच आमच्या पक्षात येणार आहे आणि त्यामुळं काही पक्षांमध्ये मोठा गोंधळ होणार आहे. विचार तुमच्याकडे होता काय आहे? सांगलीत असा कोणी शिवसेनेचा मोठा नेता नाही. सगळ्यात पहिले संघटनात्मक काम करणारे सगळे साधे शिवसैनिक काम करतात. परंतु आता कोणीतरी मी ऐकलं की एखाद्या गावचा सरपंच आला तरी भाजप त्याचे ढोल ताशे पिटवत भारतीय जनता राज्याच्या कार्यालयात त्याचं स्वागत करतात. ही भाजपची सवय आहे. ते असं एक लोकांमध्ये हे करतायत की आमच्याकडे खूप लोक येतात, परंतु आज त्यांच्याच पक्षातल्या लोकांना त्यांच्याच पक्षात जागा नाही, ही पण सत्यता आहे. पवार जेव्हा ओबीसीच्या बाजूने असतात तेव्हा ते षडयंत्र लक्ष्मण हाकेने केले आणि शरद पवार साप वगैरे अशा स्वरूपाचे सुद्धा वक्तव्य त्यांनी वापरले. शरद पवार या महाराष्ट्रात एक पुरोगामी विचाराचे हे मानलंच पाहिजे, बाकी काही मतभेद असते तरी. कारण महिलांना आरक्षण देण्याचा मुद्दा असेल, आपल्या इथल्या विद्यापीठ नामांतराचा प्रश्न असेल, अनेक विषय त्यांनी अतिशय त्यांच्या पक्षाचं नुकसान होताना सुद्धा स्वीकारलेले आहेत. म्हणून आज खऱ्या अर्थाने या समाजात अशा पद्धतीनं ओबीसी वर्सेस ओपन, मग ओपन मधले सुद्धा मराठा, ब्राह्मण हे वाद होऊ नये, ही मानसिकता सगळ्यांचीच आहे, तशी पवार साहेबांची आहे. आणि म्हणून आता कोणाला काही एकच दिसत असतं, त्याला काय करणार. आता हाकेंना फक्त ओबीसी विषय तोही नाटकी पद्धतीनं दिसत असेल तर आपल्याला त्याच्याशी काही बोलायचं नाही. पण पवार साहेबांच्या हेतूशी शंका घेऊन ये असं मला तरी वाटतं. मराठ्यांविरोधात दंगल करा असं क्षण फुंकले गेले असा आरोप देवेंद्र फडणवीसांवर केलाय आणि दंगल झाल्यास फडणवीस जबाबदार असतील असं त्यांचा आरोप आहे. मला वाटत नाही मराठा समाज हा शिकलेला आहे, सवरलेला आहे, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. कोणत्याही प्रकारच्या अशा पद्धतीनं जी उचकी म्हणता येईल याला मराठा समाज बदलणार नाही. मराठा समाज एक नेतृत्व करणारा समाज आहे. मग खेड्यापासून शहरावर म्हणजे एखाद्या ग्रामीण भागातल्या गावापासून तर मुंबईपर्यंत, आणि सामंजस्याची भूमिका सगळ्या मराठा समाजाने ठेवावी. कोणत्याही अशा भूलथापा कोणाच्या का असत नाही, याला न डगबगता ठीक आहे आपल्याला न्याय मागण्याचा अधिकार आहे, परंतु अशा पद्धतीनं दंगली भडकावण्याच्या बाबतीत किंवा अशा पद्धतीनं चुकीचे पावलं उचलण्याच्या बाबतीत आपण खबरदारी घ्यावी असं मला तरी वाटतं. कबूतर आणि दाणा त्याला 13 ऑगस्ट जैन समाज उपोषणाला बसणार आहे असा इशारा त्यांच्या एका धार्मिक गुरूने दिलेला आहे आणि गरज पडल्यास हाती शस्त्रही घेऊ असंही ते म्हणतात. कितपत योग्य वाटतं? एकीकडे अहिंसेचा मार्ग सांगायचा, इकडे प्राणी मात्रावर दया करा म्हणायचं, मग शस्त्र कोणाविरुद्ध उचलणार हा प्रश्न आहे. आणि शस्त्र उचलून काय करायचं हा पण प्रश्न आहे. प्राणी मात्राला संरक्षण दिलं पाहिजे, त्यांच्या जीविताचं संरक्षण केलं पाहिजे, या भूमिकेशी कोणाचं वेगळं मत असण्याचं काही कारण नाही. पण कोणत्या ठिकाणी आज आरोग्याचे प्रश्न त्या भागात निर्माण झाले, त्या भागातल्या जनतेची तक्रार आहे. तर जे कोणी असं बोलतं त्याने आपल्या बंगल्यामध्ये, आपल्या सोसायटीमध्ये अशा पद्धतीनं कबूतर खाण्याला जागा द्यावी. कायमचं ठेवून घ्यावं, नियमित काय सकाळ संध्याकाळ पूर्ण 24 तास ठेवून घ्यावं.
म्हणून कायद्याला चॅलेंज कोणीच देऊ नये असं मला तरी सांगायचं. महाराष्ट्राच्या मतदार यादीत अनियमित नोटीस निवडणूक आयोगाने दिली आहे. याबाबत मतदारांची माहिती व ठोस पुरावे सादर करावे, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला. हे पण राहुल गांधींनी एका विधानसभेचं उदाहरण दिलेलं आहे मला माझ्या माहितीप्रमाणे कर्नाटकातल्या. चला, निवडणूक आयोगाने अशा पद्धतीनं प्रतिकात्मकरित्या जी एका विधानसभेची किंवा मी तर म्हणेल जी कोणती तरी एखादी महाराष्ट्र असेल अन्य प्रांतातली अशी एखादी असा एखादा मतदारसंघ निवडावा आणि राहुल गांधी यांनी केलेले आरोप एक सगळ्या पक्षाच्या लोकांसमोर ते खरे खोटे स्पष्ट करावं. याला निवडणूक आयोगाने नोटीस वगैरे देण्याची गरज काय? निवडणूक आयोगाने राहुल गांधीच्या प्रश्नाला उत्तर द्यावं की असं झालेलं नाही असं म्हणावं. तेच बिहारच्या संदर्भात निवडणूक आयोग असे म्हणाले, हटवलेल्या नावांची यादी आणि कारण देणं आम्हाला बंधनकारक नाही असं निवडणूक आयोगाने उत्तर दिले होतं. बंधनकारक नाही हे म्हणणं कायद्याने वगैरे असेल, परंतु समजा माझं नाव गळालेलं असेल तर मला ते एखादी नोटीस तर लावली पाहिजे, बाबा आम्ही हे 66 लाख मतदार गाळले, एखाद्या वेबसाईटवर टाकलं पाहिजे त्यांनी, किंवा त्या विधानसभेत किंवा त्या विधानसभेचे जे बूथ आहे तिथे लावल्या पाहिजे की हे नावं गाळलेले आहे, 30 दिवसात तुमचं काय म्हणणं आहे काय नाही कळवा. अशी सिस्टीम असते जनरली. असं थोडी एकतर्फी गाळता येतं नाव, असं एकतर्फी नाव नाही गाळतात. पुढचं युद्ध जे आहे ते लवकर होऊ असं लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचं म्हणणं आहे. मला नाही वाटत असं काही, कारण जे युद्ध करायचं होतं त्याच्यातूनच माघार घेतली ना, आता कोणतं युद्ध करणार? लष्कर प्रमुख बोलतात. लष्कर प्रमुखांनी जरी बोललं असलं तरी जे युद्ध पूर्णपणे लढायला पाहिजे होतं पाकिस्तान विरुद्धचं कुठे लढले? आता कोणतं युद्ध होणार आहे? आणि युद्ध देशाला परवडणारं नसतं हे तितकंच करायचं. पण तुम्ही जे म्हणता युद्ध लढलेच नाही, त्याचं काल सेलिब्रेशन झालं जम्मू काश्मीरमध्ये. स्वतः एकनाथ शिंदे गेले होते. एकनाथ शिंदे असे गेले जसे AK-47 घेऊन तेच सीमेवर लढत होते. तर तिथं जाऊन ते महाराष्ट्राचाच बोलले. ते म्हणाले ऑपरेशन डॉक्टर नाही पण मी ऑपरेशन चांगलं करतो. आता त्यांचं लवकरच ऑपरेशन होईल असं मला दिसतं भाजपच्या डॉक्टरांकडून. भाजपमध्ये काय डॉक्टर एक असतो, दिसतो एक, करतो एक, असं असतं. चला, थँक्यू. आंदोलन या सगळे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.